स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. समृद्धी महामार्गाचा वापर करून छुप्या पद्धतीनं चालवली जाणारी अवैध डिझेलची तस्करी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणली. 34,000 लिटर अवैध डिझेलचं टँकर जप्त करण्यात आला. एकूण 55,87,840 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. 3 जण फरार आहेत. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. एका टँकरमधून MH43 BP 5085 बेकायदेशीररित्या डिझेल भरून ते गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील खाणींमध्ये विक्रीसाठी नेले जातात. या माहितीची खात्री पटल्यानंतर कबाडी यांनी पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं समृद्धी महामार्गावरील पूल क्रमांक 520 जवळ सापळा रचला. संशयित टँकर येताना दिसताच पोलिसांनी तो अडवला. पुरवठा अधिकारी श्री कोपसे यांच्या उपस्थितीत टँकरची तपासणी करण्यात आली. त्यात 34,000 लिटर डिझेल आढळून आलं. पोलिसांनी टँकर चालक महादेव वचिष्ठ डांगे वय 50 राहणार नेरूळ, नवी मुंबई याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या अवैध धंद्याचे धागेदोरे समोर आले. त्यांनी सांगितलं की फरार आरोपी प्रतीक सानप, प्रमोद हरणे आणि एका मोबाईल धारकाच्या सांगण्यावरून त्याने साई प्रसाद पेट्रोल पंप आणि शहापूर खर्डी रोडवरील पेट्रोल पंपावरून हे डिझेल भरलं होतं. कोणत्याही परवान्याशिवाय आणि सुरक्षेची काळजी न घेता हे ज्वलनशील डिझेल गडचिरोलीकडे विक्रीसाठी नेलं जात होतं. जप्त केलेलं मुद्देमाल डिझेल 34,000 लिटर, किंमत 30,87,840 रुपये. टँकर MH43 BP 5085, किंमत 25 लाख रुपये. एकूण मुद्देमाल 55,87,840 रुपये. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बेनेस कलम 125, 223, 287 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, उपनिरीक्षक दीपक मेडे, पोलीस हवालदार विजय पवार, राहुल द्वारके, प्रकाश मांडगे, सुनील मालनकर, प्रशांत राठोड आणि चालक अरुण मुरे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडले. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करतात.